वर्ल्ड मेंटल हेल्थ डे. मेंटल हेल्थ किती महत्त्वाची आहे, हे आत्ताच्या दगदगीच्या आयुष्यात ना प्रत्येकालाच माहिती आहे आणि मला तर त्याचं खूप महत्त्व माहीत आहे. म्हणजे हो, आहेत लोकं प्रॅक्टिकली फ्री आहेत, प्रॅक्टिकल वागतात. पण जी एक इमोशनल बाजू असते ना माणसाची, वीक बाजू, कुठल्या ना कुठल्या फेजला माणसाला वीक करूनच जाते. मग विचार येतात, माझ्याच सोबत का असं होतंय? मीच का? सगळं संपून जाईल, मी एकटी पडते, याच्यासोबत कसं चांगलं होतंय? हे सगळे विचार सगळ्यांच्या मनात येतात. पण त्याच्यावर ओव्हरकम कसं करायचं ना, हे आपल्या हातात असते. म्हणजे मी पर्सनली तितकी प्रॅक्टिकल नाहीये. मग मी या सगळ्या गोष्टीला कसं डील करते, ते मी आज सांगणार आहे. उगाच काहीतरी फक्त चांगली-चांगली बाजू दाखवते, म्हणजे चांगलंच असं नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार असतात. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीचे छोटे-मोठे टेन्शन्स असतात. पण त्याला ओव्हरकम करणे तुमच्या हातात आहे. मग तुम्ही फिरायला जा, तुमच्या आवडत्या व्यक्तींबरोबर वेळ घालवा. मग तो प्राणी का असेना किंवा तुमच्या आवडत्या डेस्टिनेशनला जा, कोणाला आपल्या मनातलं सांगा किंवा त्याचं ऐकून जा. तुमचं पॅशन फॉलो करा, हॉबी फॉलो करा. तुमच्या कामात गुंतून जा, म्हणजे तुम्हाला हे सगळे विचार कधीच येणार नाही. हा बोलत नाही, तो बोलत नाही, हा समोर चाललाय, मी का नाही, माझ्यासोबत होत नाही आणि मला असं म्हटलं. सगळ्या प्रॉब्लेम्सला सामोरे जा. कमीमधून जास्त होण्याचा प्रयत्न करा, पण कमीमध्ये असताना तेवढंच समाधानी राहा. सो बाय.